स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मुक्ताई माता मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीचा आळेफाटा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे। लग्न सराईच्या ऐन हंगामात मंदिरे आणि साऊंड सिस्टम लक्ष्य करणाऱ्या या टोळीतील 3 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। घटना अशी की 18 एप्रिल रोजी रात्री जुन्नर तालुक्यातील संतवाडी येथील विजय फाफाळे यांच्या टाटा 709 टेम्पोमधून 2 महागड्या ॲम्प्लिफायर मशीन चोरीला गेल्या होत्या। लग्नाचा सीझन सुरू असतानाच ही चोरी झाल्याने साऊंड व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती। या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या पथकाने तातडीने तपास चक्रावली फिरवली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथून युवराज कातोरे, निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ या तिघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी जेव्हा या तिघांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी केवळ साऊंड सिस्टीमच नव्हे तर बेल्ले येथील मुक्ताई माता मंदिरातील चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली। पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेल्या ॲम्प्लिफायर मशीन, मिक्सर, LED TV आणि मुक्ताई माता देवीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 3,30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्यासह सतीश टावरे, राजेंद्र हिले, भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे आणि आळेफाटा पोलिसांच्या विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांच्या या कामगिरीमुळे जुन्नर परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे। आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फिर्यादी यांचे मिक्सर आणि मंदिरामध्ये चोरी झाली होती आणि त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सरांनी विभागाला तसेच पोलीस स्टेशनला याबाबतचे चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनने 3 आरोपींचा शोध घेतलेला आहे आणि 3 आरोपींची नावे तुकाराम कातोरे, राहणार कळंब, तालुका आंबेगाव, निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ, दोघे राहणार जांबूत बुद्रुक, संगमनेर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला। सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि आळेफाटा हद्दीतील 3 गुन्हे, गुन्हा नंबर क्रमांक 115/26, गुन्हा नंबर क्रमांक 146/26, गुन्हा नंबर क्रमांक 147/26 आणि ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील 123/26 आणि गारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 145/26 हे 5 गुन्हे उघडकीस आलेत। या 5 गुन्ह्यामधील मुद्देमाल साधारणपणे 8 ॲम्प्लिफायर मशीन, 2 मिक्सर, 1 LED TV आणि 1 देवीचे मंगळसूत्र असा साधारणपणे 3.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर कामगिरी हे आळेफाटा पोलीस स्टेशनचे विश्वास जाधव, PSI सतीश टावरे, ASI राजेंद्र हिले, पोलीस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर आणि सकाराम जोंबडे यांनी केले आहे। पुढील तपास चालू आहे।